वरळीतला हा प्रमनाड ज्याला आपण हा एक भाग जेटीचा आपण भाग एक म्हणतो, हे करण्याची संकल्पनाच त्यावेळी होती की हे वरळीकरांना चालण्यासाठी व्हावं आणि म्हणून कुठच्याही इव्हेंट करत असताना त्याची दक्षता घेऊन चालणाऱ्यांना कुठलाही अडथळा होऊ नये या भूमिकेतूनच आपण वेगवेगळे नियोजन आणि कार्यक्रम करतो. त्याचा एक भाग म्हणूनच हे वॉकथॉन आता होणार आहेत. नजीकच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती एक फेस्टिवलचं पण आयोजन आपण करणार आहोत. कारण शेवटी मुंबईकरांना एकत्रित आणण्याचं काम हे कोस्टलनी जे केलेलं आहे आणि तुम्ही म्हणून बघता की आज ग्रामीण भागातून तर शहरी भागातली सर्व लोक या एका चांगल्या उपक्रमासाठी एकत्रित येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आपण मुंबईचीच परिस्थिती बघितली आणि वाढणारा नागरीकरण शहरीकरणमध्ये आपण पैसे निर्माण करू शकतो पण पाणी निर्माण करू शकत नाही. आणि म्हणून पाणी हे वाचवणं, मातीतून पाणी अडवणं या सर्व गोष्टीची संकल्पना या विभागाने केलेली आहे. नाही तर तुम्ही आता बघताय की मुंबईसारख्या शहरामध्ये समुद्राचं पाणी आता पिण्याच्या पाणीमध्ये आपण बदलण्याचं काम आपण करतो. तो एक चांगला उपयुक्त कार्यक्रम आहे आणि म्हणून आज आम्ही सर्व मंडळी सकाळपासून या अशा चांगल्या कार्यक्रमामध्ये एकत्रित आलेलो आहोत. दुसरीकडे महानगरपालिकेतल्या विविध कारणांमुळे महानगरपालिका सत्तेत आल्यापासून चर्चेत राहते. आता एक नवीन प्रस्ताव आलेला आहे, तो म्हणजे 10.29 कोटींचा प्रस्ताव आहे. दादर आणि प्रभादेवी वरळीतले काही पावसाळ्यापूर्व कामं करण्यासाठी हा 10 कोटीचा प्रस्ताव आहे. पावसाळा झाल्यानंतर का कामं अशा प्रकारचा टीका होते, काय एकंदरीत एक आपण लक्षात घ्यायला पाहिजे की कुठचंही निविदा आपण बघतो तर बिफोर मान्सून, मिड ऑफ मान्सून अँड आफ्टर मान्सून. आता नेमकं मान्सून हा शब्द आला, जसं मागच्या वेळी पण आपण बघितलं असेल की महापौरांचा बंगला असा आला. तर महापौरांचा बंगला नव्हता, तो राणीबागेचा सर्व ब्युटिफिकेशन त्याचा एक भाग होता. म्हणून काही लोक लगेच त्याला आक्षेप घेण्याचं काम करतायत. महानगरपालिकेच्या त्या तुलनेतून 10 कोटी रुपयाची ही रक्कम कशासाठी वापरली जाते हे बघावं लागेल. पण मला जेवढी माझी माहिती आहे की या असे प्रस्ताव आपल्याला आणावे लागतात. कारण ज्यावेळी आपण बघितलं असेल की मुंबईतलं पाणी आणि समुद्राचं पाणी हे आपण गेल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती जे सांडपाणी असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल ते मध्ये परत आपल्याला साफ करून घ्यावं लागतं. तर नेमकं हे कुठचा प्रस्ताव आहे हे मला माहीत नाही आहे. पण याची नक्कीच माहिती घेऊन बोललेलं मला वाटते उचित राहील. पण अशा अनेक प्रकल्पाला अशा निधी हे मिड ऑफमध्ये पण आज नाही, या अगोदर पण दिले जातात. तुम्ही मुंबई महानगरपालिका म्हणजे मुंबईची शिवसेनेची जबाबदारी घेतलीत आणि वरळी दादर भागासाठी अशा प्रकारचा निधी मंजूर झाला, अशा देखील चर्चा व्हायला लागल्यात. आता तुम्ही जबाबदारी घेतल्यानंतर अशा प्रकारचे नाही, चांगली गोष्ट आहे. जर माझ्यामुळे निधी जर मिळत असेल आणि असं काहीतरी लोकांचा जर आस असेल, पण असं कुठच्याही प्रकारे नाही. निधी ही वेळोवेळी ज्या ज्या कारणास्तव आपण दिली जाते ती आपण देतोय. आपण म्हटल्याप्रमाणे की वेस्ट ऑफ निधी होता कामा नये ही दक्षता आमच्यासारखे सर्वजणच घेण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून मी तर स्वतः या मताचे आहेत की अनेक हजारो कोटी रुपये आपण अशा गोष्टीमध्ये आपण टाकतोय की जिकडे आपल्याला गरज आहे की नाही गरज आहे ह्याची शहानिशा वेळोवेळी प्रत्येकाने करायला पाहिजे. माझ्यासारख्या पण नजरेत आला तरी देखील त्याला आक्षेप घेण्यापेक्षा सूचना मी नक्कीच करू शकतो शासनाला किंवा महानगरपालिकेला. कुर्ल्यात एक दुर्घटना घडलेली आहे, क्रेन लोकांवरती पडलेला आहे, 10 जण जखमी झाले, नुकसानही झाले. हे दुर्दैवी आहे की अशा घटनेत, कारण गेल्या वेळी तुम्ही बघितलं असेल पवईमध्ये पण अशी दुर्घटना घडली होती. मी स्वतः गेलो होतो तिकडे. अशा घटना घडणं हे दुर्दैवी आहे. मला असं वाटते प्रशासन किंवा यंत्रणेने याची योग्य रीतीने दखल घेण्याचं काम केलं पाहिजे. दुर्दैवाने कोणी मृत्युमुखी झालं नाही असं होऊ नये, म्हणजे झालं असेल दुर्दैव होऊ नये अशी ती अपेक्षा पण देखील मी व्यक्त करतो. अभिजित दिपके शाळांना भेटी देत आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की ज्या शाळांची परिस्थिती आहे राज्यातील अत्यंत दयनीय शाळांची परिस्थिती आहे, त्याच्यामुळं आता केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला आहे. राज्यातल्या शिक्षण मंत्र्यांनी देखील दादा भुसेंनी देखील राजीनामा दिला पाहिजे. काय असते असं काहीतरी तयार करण्यापेक्षा मला असं वाटते राजीनामे देऊन जर प्रश्न सुटत असते तर अनेक राज्यांमध्ये, देशामध्ये आणि जगामध्ये पण या गोष्टी होऊ शकतात. काहीतरी कॉन्क्रीट काम करण्याचं काम करा ना तुम्ही. जर त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटते काय उणीव आहेत करा ना, तुम्ही त्यात हस्तक्षेप करा, प्रशासनाला सांगा, शासनाला काय सूचना करा. नेहमी तुम्ही संघर्ष आणि आंदोलन करून घेऊनच प्रश्न सोडवता येतात का? असं नाही आहे. मला असं वाटते ते तरुण आहेत, हळूहळू त्यांना या सर्व गोष्टीचा ज्ञान येईल. संजय राऊतांनी अमित शहा यांना पत्र दिलेलं आहे. मुंबईमधल्या बँका, महाराष्ट्रातल्या बँकांची परिस्थिती दयनीय आहे, राजकीय हस्तक्षेप वगैरे वाढतोय, अशा प्रकारचं त्यांनी पत्र दिलंय आणि थेट अमित शहा यांना पत्र देऊन त्याच्यात मराठीत म्हणजे लिहिण्याचा प्रत्येकाचा अधिकार आणि ते लिहिलंच पाहिजे. त्यांच्या पत्राला उत्तर अमित शहाजी योग्य रीतीने देतील. पण आपण जर बघितलं असेल
की राजकीय हस्तक्षेपाचा उल्लेख करत असताना जर आपण राहिलं तर मग मला असं वाटते 25-30 वर्षाच्या अगोदरचा पण सर्वच त्या पत्रामध्ये त्यांनी उल्लेख करायला पाहिजे होता. जर त्यांनी तसं टाळलं असेल तर मग नेमकं त्यांचा हेतू काय हा एक संभ्रम निर्माण करणार आहे. सहकार चळवळीवर थेट हल्ला केला जातोय नेत्यांकडून, अशी टीका त्यांनी केली पत्रामध्ये. बघा, सहकार चळवळीतले अनेक थोर लोक जे चांगल्या रीतीने काम करण्याचं काम करतात, मला असं वाटते लगेच त्यांना बदनाम करणं योग्य होणार नाही. पण जर खरोखरच शहानिशा करायची असेल आणि त्याच्या उल्लेख जे त्यांनी केलेला आहे पत्रामध्ये, माझं म्हणणं आहे की 15-20 वर्षाची करा आणि त्याच्यात अशी त्यांची मान्यता आहे का, तर म्हणून त्यांनी त्याचा पत्रावर फेर करावं आणि 15-20 वर्षाचाच एकंदरीत सहकार्याच्या बद्दलची ज्यांची काय भूमिका आहे आणि जे चांगलं आहे ते समोर दिसेल, जे अयोग्य असेल ते बाहेर येईल. ज्या पुण्याची जबाबदारी शिवसेनेमध्ये तुमच्याकडे होती त्या पुण्यामध्ये आता वारंवार आदित्य ठाकरे दौरे करतायत. 3 दिवसामध्ये 2 वेळा चाकणमध्ये हिंजवडीमध्ये जाऊन तिथली परिस्थितीची पाहणी करतायत, रस्ता दयनीय अशा प्रकारची पाहणी करतायत. तुम्ही होता, तुमच्याकडे पुण्याची जबाबदारी होती. ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे मला असं वाटते की प्रत्येकाने दौरे केलेच पाहिजे. पण मी जसं म्हटल्याप्रमाणे की आपण निवड टीका आरोप करण्यापेक्षा काही सकारात्मक पण आपण प्रशासनाला काय आपण सांगू शकतो आणि त्यातून वस्तुस्थिती काय ती दिसू शकते. चाकणच्याबद्दल काय झालं, चाकणच्याबद्दल सर्व असोसिएशनच्या लोकांनी सांगितलं की ह्या गोष्टी जे अशा प्रकारे होत आहेत, त्याच्यात हेवी ड्रग्स होत आहेत, ऑलरेडी निधीची तरतूद होती, एवढा पाऊस असताना काम करून काय अर्थ नाही. आता तुम्ही बघितलं काल परवा जरी VC झाल्यानंतर आता सुरळीत सर्व काम चाललेलं आहे आणि तिकडचे लोकप्रतिनिधी पण मान्य करत आहेत किंवा हे जी गोष्ट आहे ती खरी आहे. तर अनेक वेळा काय होतो की निवळ अशा टीका आरोप करण्यापेक्षा प्रशासनाला सहकार्य करण्याची पण मला असं प्रत्येक प्रतिनिधींनी भूमिका घेणं गरजेचं आहे. ते जास्तीत जास्त भागामध्ये जात आहेत, येत आहेत. मला नक्कीच आनंद आहे किंवा असे लोकप्रतिनिधी या नात्याने जायला पाहिजे. पण परत एकदा मी म्हणतो की प्रशासनाला आपण उपदेश करण्याचं काम केलं पाहिजे. निवळ विरोधाला विरोध करण्याची भूमिका घेऊन जास्त दिवस ते टिकत नाही.